गडचिरोलीतल्या वडलापेठ इथं 10,000 कोटींचा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अहेरी तालुक्यातल्या 350 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। राज्याचा सगळ्यात मोठा स्टील हब गडचिरोलीत पाहायला मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला तर देशाच्या 30% स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे। चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होत आहे। जवळपास 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। 35,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे। नॉईडचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे। आम्ही जी घोषणा केली होती गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल, राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18।